ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाउंडेशन आणि ट्रस्ट आयोजित शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप सोहळा 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशाल भाऊ गोवर्धने संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाउंडेशन आणि ट्रस्ट आयोजित शालेय साहित्याचं वाटप हा उपक्रम दिनांक 15 जून 2025 ला पंचवटी सार्वजनिक वाचनालय इंद्रकुंड पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष पूर्व विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनाने तसेच प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, उल्हास धनवटे, नरेश पाटील, खंडू बोडके, मंदार जानोरकर, सचिन डोंगरे, वैभव क्षेमकल्याणी, बारकू अण्णा कोशिरे, सुभाष पाटील सर, नथुजी देवरे, झुंबर निकम, अनिल वाघ, शंतनू शिंदे, राहुल कुलकर्णी, महेश महांकाळे, प्रवीण भाटे आदी मान्यवर आणि सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाउंडेशन आणि ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला। गोवर्धनेंनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि विविध कार्यक्रम ते करत राहतात। परंतु विशाल भाऊ काय, आपण जेव्हा एखादा कार्यक्रम घेतो त्याची सुरुवात करतो तेव्हा तो पायंडा पडतो। एखादा कार्यक्रम जर सतत आपण केला तरच लोकांना तो भावतो। आपल्याला कुठेतरी लोकांची बांधिलकी आहे, जनतेची बांधिलकी आहे, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे तिथल्या मुलांना कुठेतरी मदत झाली पाहिजे, गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याची शैक्षणिक मदत झाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून त्या भावनेतून आपण जे काम करतोय ते अतिशय कौतुकास्पद आहे। तेव्हा बरेचसे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की कोविडमध्ये माझे वडील गेले पण आई आहे, आईच्या प्रेरणेने झालो, आई गेली वडिलांच्या प्रेरणेने झालो, आम्ही असा संघर्ष केला तसा संघर्ष केला, मग आम्हाला फोन आला, आम्हाला खूप आनंद झाला। जवळपास 9 विद्यार्थ्यांचं मनोगत मी ऐकून घेतलं। 9च्या लोकांनी सांगितलं की आम्ही एवढा संघर्ष केला आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला फोन आला तेव्हा असं झालं की आम्ही जिंकलो आज आणि जो संघर्ष केला त्याचं आम्हाला समाधान मिळालं। आणि मग मला बोलायची पाळी होती। मग त्यांना मी सांगितलं, म्हटलं तुम्ही कष्ट केले, संघर्ष केला आणि तुम्हाला जेव्हा फोन आला, जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तुम्हाला आनंद झाला। आपला भाग म्हटल्यावर गरिबांचा भाग आहे, नागरी वस्ती आहे, आज हातावरचे लोक आहेत, वह्या पुस्तकं घ्यायचे, फी भरायची तरी आपल्याला भ्रांत पडते, विचार येतो आणि त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी मदत झाली पाहिजे। याच्यासाठी फक्त वह्या वाटप न करता मुलं पुढे प्रगती कशी करतील, रोजगार कसा निर्मिती होईल, आपल्या इथल्या मुलांना नोकऱ्या कशा लागतील यासाठी पण प्रयत्न केले पाहिजे, त्याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे। आत्तापासून आपल्या इथल्या मुलांना MPSC UPSCची तयारी करून घेतली पाहिजे आणि ते करताना मोफत कसं करता येईल यासाठी देखील प्रयत्न जर केला तर मला वाटतं आपल्या इथले मुलं अधिकारी बनल्याशिवाय राहणार नाही। विशाल भाऊने हा एक चांगला कार्यक्रम आपल्यासाठी घेतलेला आहे। हे काही दान वगैरे नाही, हा एक मदतीचा हात आहे की तुम्ही ज्या विश्वात प्रवेश केला आहे, शिक्षणाशिवाय आता त्याच्यात जमणार नाही आणि शिक्षण घेतल्याशिवाय पुढे आपण टिकणार नाही आणि म्हणून तुम्हाला एक प्रोत्साहनपर हा कार्यक्रम आहे की या वह्या देऊन तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे। सामाजिक कार्यकर्ते जेव्हा आपल्या समाजातील पोरं ही मोठी व्हावे या उदात्त हेतून निघतात, मला वाटतं हाच उद्देश उत्तमराव ढिकलेंनी आयुष्यभर आपला जोपासला। शालांतर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर इयत्ता 1 ते 10वी विद्यार्थ्यांच्या शाळा 16 जून पासून सुरू होत असल्यामुळे हा उपक्रम विशाल भाऊ गोवर्धने यांच्या माध्यमातून करण्यात आला। सर्व स्तरावर या कार्यक्रमाचा आणि उपक्रमाचं कौतुक केलं जात असून प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये देखील विशाल भाऊ गोवर्धने यांनी एक वेगळा पायंडा पाडण्याचं यावेळी सांगण्यात आलंय।
सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाउंडेशन आणि ट्रस्ट यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम अनेक वर्षांपासून करण्यात येत असून यामध्ये विविध सामाजिक कामे, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेलं शालेय शिक्षण साहित्य वाटप आपले आमदार श्री राहुलभाऊ ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाउंडेशन हे नेहमी सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असतात. या पंचवटी परिसरात पंचवटी सार्वजनिक वाचनालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपण सर्व पंचवटीकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहोत.